सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बृहन्मुंबई महानगरपालिका सपोर्ट टू स्टेट या उपक्रमाअंतर्गत मी सुजाता संजय तायडे, नाडकर्णी पार्क मराठी शाळा क्रमांक 4 आणि माझ्या सहकारी श्रीमती कामिनी नेतम आणि श्रीमती नलिनी टेकवडे आम्ही आपले आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करीत आहोत. मुलांनो, आजच्या तासिकेची सुरुवात आपण सुविचाराने करूया. आजचा सुविचार आहे, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. मुलांनो, तुम्ही विविध स्पर्धांमध्ये भाग घेता आणि या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर प्रत्येक वेळी तुमचा पहिला नंबर येईलच असे नाही, आणि मग पहिला नंबर आला नाही की आपण निराश होतो. पण आपण निराश न होता तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेता, इथेच तुम्ही जिंकलेही असता, आणि जरी तुमचा नंबर नाही आला तरी पण मी मागच्या पेक्षा आता अधिक जास्त चांगली कामगिरी केली आहे, मी अधिक जास्त चांगलं केलं आहे, असं जेव्हा तुमच्या मनाला वाटतं तेव्हा तुम्ही नक्कीच जिंकलेले असता आणि तुमचा पहिला नंबर हा आलेलाच असतो. त्यामुळे पहिला नंबर आला नाही म्हणून निराश न होता आपली अधिक प्रगती कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायचं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत राहायचं. तर मुलांनो, आता आपण आजच्या तासिकेची सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे नागरिकशास्त्र, इतिहास. कालच्या तासिकेला आपण साम्राज्याची वाटचाल या धड्याचा उर्वरित भाग पाहिलेला होता. यामध्ये उत्तर भारतात मराठ्यांचा जो साम्राज्य विस्तार झालेला होता त्यासाठी ज्या सरदार घराण्यांनी महत्वाचे योगदान दिले होते त्याचा आपण अभ्यास केला. आधी आपण त्याची थोडक्यात उजळणी घेऊया. काल तुम्ही वाचलात ना धडा सगळ्यांनी? छान. मग आता मला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. बघा, इंदोरच्या होळकर सत्तेचे संस्थापक कोण होते? टीचर मी सांगू? चिन्मयी. हा चिन्मयी, सांग बेटा. मल्हारराव होळकर. छान, बरोबर. इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे कोणी सांभाळली? मी सांगू? अहिल्याबाई. एकानेच उत्तर द्यायचं. छान, बरोबर, अहिल्याबाई होळकर. तिसरा प्रश्न बघा, परसोजी भोसले यांना शाहू महाराजांच्या काळात कोणत्या प्रदेशाची सनद देण्यात आली होती? यशवंतराव होळकर. गोंडवन व वराड. वराड व गोंडवन या प्रदेशाची सनद देण्यात आली. बरं. अरे बाळांनो, एकानेच सांगायचं, त्याने आधी उत्तर सांगितलेलं. बरोबर आहे, वराड आणि गोंडवन. पुढचा प्रश्न बघा, बंगाल, बिहार आणि ओडिसा या प्रांताच्या चौथाईच्या वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी कोणाला दिले होते? परसोजी भोसले. बरोबर, छान उत्तर दिलं. दिल्लीच्या गादीवर बादशाची पुनःस्थापना कोणी केली? मी सांगू? वैष्णवी. रघुजी भोसले. वैष्णवी सांग. महादजी शिंदे. बरोबर. पुढचा आता प्रश्न, मुघल बादशाने महादजींना कोणते पद दिले होते? वकील ई मुतकल. मुतलक, वकील ई मुतलक. बरोबर, छान उत्तर दिली. म्हणजे तुम्ही काल हा धडा वाचला आहे. तर मुलांनो, आपण आता याचा पुढचा भाग आज घेणार आहोत. आपण काल महादजी शिंदे यांच्या पराक्रमाविषयी अभ्यास केला. बघा, पानिपतच्या लढाईनंतर उत्तर भारतामध्ये मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी महादजी शिंदे यांनी केली होती. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील सपाट मैदानी प्रदेशात गनिमी कावा या युद्ध पद्धतीचा अवलंब करता येणार नाही, यासाठी त्यांनी काय केलं तर डिबॉइन या फ्रेंच लष्करी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली
आपली एक कवायती फौज प्रशिक्षित केली. आणि असे महादजी शिंदे यांनी इसवी सन 1784 ते 1794 या काळामध्ये दिल्लीचा कारभार पाहिला. आता त्याच काळामध्ये पेशवाई माधवराव हे पेशवेपदी होते. त्यांच्या मृत्यूनंतर नारायणराव पेशवे हे गादीवर आले, परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुढे सवाई माधवराव पेशवे हे पेशव्यांच्या गादीवर आले. आता हे दोन्ही पेशवे अल्पायुषी ठरले आणि त्याच काळामध्ये आता पेशवेच्या पदासाठी कोणाची निवड व्हावी यासाठी पेशव्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू झाले. आणि याचा परिणाम असा झाला की तुम्ही मागच्या धड्यामध्ये रघुनाथराव पेशवे यांच्या कामगिरीविषयी ऐकलं आहे. त्यांनी अटकेपार झेंडा फडकवला होता, परंतु त्यांनाही सत्तेच्या लालसेपोटी ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले. इंग्रजांच्या आश्रयाला गेले म्हणजे इंग्रजांना जाऊन मिळाले आणि इंग्रजांच्या मदतीने आपल्याला पेशवेपद मिळेल असं त्यांना वाटत होतं. परंतु ही गोष्ट त्यावेळेचे जे मराठी जाणकार सरदार होते त्यांना मात्र मान्य नव्हती. आणि मग त्यामुळे साहजिकच इंग्रज आणि पेशवे यांच्यामधला संघर्ष अटळ ठरला. यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हिंदुस्थानावर राज्य कोणी करायचे असा अंतिम निर्णय मराठी सत्ता आणि इंग्रज या दोन महासत्तांच्या संघर्षामधूनच होणार होता. आता इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये हा संघर्ष अटळ होता. या युद्धासाठी इंग्रज हे मुंबईहून बोर घाटामार्गे मराठ्यांवर चालून आले. मराठ्यांच्या या त्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी मराठी सैन्याचे नेतृत्व केले. सर्व सैन्य एकत्र आलं आणि आपल्या गनिमी काव्याच्या पद्धतीने मराठी सैन्याने इंग्रजांना धान्य सामग्री मिळू दिली नाही. दोन्ही सैन्याची वडगाव या ठिकाणी गाठ पडली. आता वडगाव हे जे ठिकाण आहे ते सध्याच्या पुणे आणि मुंबई या मार्गावर हे ठिकाण आहे. तर वडगाव येथे या दोन्ही सैन्याची गाठ पडली. या लढाईमध्ये इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यामुळे साहजिकच इंग्रजांना हार पत्करावी लागली आणि त्यांना रघुनाथरावांना पेशव्यांच्या ताब्यात मराठ्यांच्या पेशव्यांच्या ताब्यात द्यावे लागले. अशा प्रकारे महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपला पराक्रम गाजविला. तर इसवी सन 1803 पर्यंत मराठ्यांचे दिल्लीवर नियंत्रण होते. महादजींनी केलेली कामगिरी त्यांचे मोल यावरून आपल्या लक्षात येते. पुढे दिल्लीच्या कारभाराची पूर्ण व्यवस्था लावून महादजी शिंदे पुण्यामध्ये आले आणि कालांतराने 12 फेब्रुवारी 1794 रोजी महादजी शिंदे यांचा मृत्यू झाला. इथे चित्रामध्ये तुम्हाला महादजी शिंदे यांची छत्री दिसते पहा. छत्री म्हणजे समाधी. तर पुण्यामधील वानवडी या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ छत्री उभारलेली आपल्याला दिसून येते. पहा मुलांनो, आतापर्यंत आपण ही 3 घराणी पाहिली. होळकर घराणं, शिंदे घराणे आणि भोसले. पण यांच्याप्रमाणेच इतरही काही प्रमुख सरदारांनी मराठ्यांच्या राज्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. त्यातील पहिले जे सरदार आहेत ते म्हणजे कान्होजी व तुळाजी आंग्रे. कान्होजी आणि कान्होजींचा मुलगा हा तुळाजी आंग्रे. तुम्हाला माहीतच असेल की शिवाजी महाराजांनी आरमार दलाची स्थापना केलेली होती. कारण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीज, जंजिराचा सिद्धी आणि इंग्रज हे शत्रू स्वराज्याच्या कार्यामध्ये अडथळा आणतील हे शिवरायांनी लक्षात घेतलं होतं आणि म्हणूनच त्यांनी वेळीच या सत्तांना पायबंद घालण्यासाठी आरमार दलाची स्थापना केली होती.
तर शिवाजी महाराजांनी जे उभारलेले आरमार दल होते, हे आरमार दल प्रबळ बनवण्याचे कार्य कान्होजी व तुळाजी आंग्रे या पितापुत्रांनी केले. मराठा मुघलांच्या युद्धामध्ये कोकण किनारपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी केलं. त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी या आरमारी सत्तांना आपल्या धाकात ठेवलं होतं. कान्होजी आंग्रेंप्रमाणेच तुळाजी आंग्रे हे सुद्धा पराक्रमी होते. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी कोकण प्रांतावर आपली पकड घट्ट बसवली होती. तसंच त्यांनी आरमार दलामध्ये अधिक सुधारणाही केल्या होत्या. त्यांच्या या शौर्याने मराठेशाहीचे आरमार हे अजिंक्य बनलेले होते. अजिंक्य म्हणजे ज्याला कोणीही हरवू शकत नाही असे. आलं लक्षात तुमच्या बाळांनो? त्यानंतर आता पुढचं घराणं आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे दाभाडी घराणं. या दाभाडी घराण्यामध्ये सेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यांचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची स्थापना केली. खंडेराव दाभाडे हे मराठी साम्राज्यामध्ये सेनापती होते. खंडेरावांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांना गुजरात प्रांताची सरदारकी देऊ केली. आपल्या पराक्रमाने खंडेरावांनी वसई पासून ते सुरत पर्यंतचा भाग काबीज केला होता आणि अशा प्रकारे मराठ्यांचं गुजरातमध्ये वर्चस्व निर्माण झालं होतं. खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी उमाबाई यांनी पुढे या वतनाची जबाबदारी स्वीकारली आणि समर्थपणे सांभाळली पण. त्यांनी केवळ दप्तरी कामकाज केले नाही, तर त्या स्वतः मोहिमेवर जात असत. सेनेचं अधिपत्य त्यांनी स्वीकारलेलं होतं. अधिपत्य म्हणजे नेतृत्व. आणि अशाच एका अहमदाबादच्या लढाईमध्ये त्या स्वतः सहभागी झाल्या होत्या. मुघल सरदारांचे पारिपत्य करून त्यांनी अहमदाबादचा किल्ला जिंकून घेतला होता. उमाबाई या शूर होत्या, मुत्सद्दी होत्या. खंडेरावांच्या मृत्यूनंतर सुमारे 20 वर्ष त्यांनी हे सरदारकीचे काम जबाबदारीने पार पाडले आणि स्वकर्तृत्वावर सांभाळले. तर असे हे पराक्रमी दाभाडे घराणे, ज्यांच्यामध्ये आपण खंडेराव दाभाडे, उमाबाई दाभाडे आणि त्यांचा मुलगा त्रिंबकराव दाभाडे यांची माहिती घेतली. त्यानंतर मराठा साम्राज्यातील आणखीन एक घराणं होतं, ते म्हणजे गायकवाड घराणं. आता गायकवाडांचं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील धावडी हे. गायकवाडांनी सुद्धा गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र बनवले होते. सयाजीराव गायकवाड हे या गायकवाड घराण्यातील एक आदर्श संस्थानिक म्हणून ओळखले जातात. गायकवाड घराण्याप्रमाणेच देवासचे पवार घराणे सुद्धा त्या काळी प्रसिद्ध होते. पेशवाईतील एक प्रसिद्ध मराठी घराणे म्हणून आपण त्यांना ओळखतो. यांनी माळवा प्रांतावर म्हणजे सध्याचा मध्य प्रदेशाचा भाग या ठिकाणी त्यांचे अधिपत्य होते. शिंदे, होळकर यांना उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार करण्यात यांनी मोलाचे सहकार्य केले होते. अशा प्रकारे पहा, आपण पाहिलं की मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, त्याच्यानंतर यशवंतराव होळकर, रघुजी भोसले किंवा गायकवाड घराणे, महादजी शिंदे या सर्व सरदारांनी आपले पराक्रम रणांगणावर गाजवलेले होते. परंतु या सर्व सरदारांमध्ये आणखी एक पेशव्यांचे कारभारी होते आणि ते म्हणजे नाना फडणवीस. नाना फडणवीस हे माधवरावांच्या मृत्यूनंतर नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी मराठ्यांच्या राज्याची विस्कटलेली घडी नीट बसवली होती. महादजी शिंदे हे उत्तर भारतामध्ये मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यामध्ये गुंतलेले होते, तर नाना फडणवीस यांनी
त्या काळामध्ये दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे सांभाळली. त्यांनी स्वतः लढाईत कधी भाग घेतला नाही, परंतु त्यांनी दक्षिणेकडील राजकारण मात्र चोख केले. ते पेशव्यांचे कारभारी होते. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी पेशव्यांची राजकीय घडी बसवली. तसंच त्यांची कामाची तडफ, वागण्यातील समतोलपणा यामुळे मराठी राजसत्तेचा दबदबा आणि दरारा त्यांच्यामुळे बसलेला होता. त्यांनी पुण्याचे वैभव वाढवले. पुढे आजारपणामध्ये 13 मार्च 1800 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि सातारा जिल्ह्यामध्ये वाई हे जे गाव आहे त्या ठिकाणी आजही आपल्याला नाना फडणवीस यांचा वाडा पाहायला मिळतो. इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे पहा. आजही आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला हा नाना फडणवीसांचा वाडा पाहायला मिळतो. तर मुलांनो, अशा प्रकारे या नाना फडणवीसांना सुद्धा सहकारी करणारे काही सरदार होते. त्याच्यामध्ये पटवर्धन, हरिपंत फडके, रास्ते इत्यादी सरदारांनी सुद्धा त्यांना साथ दिली आणि त्यामुळेच मराठ्यांच्या सत्तेचे वर्चस्व दक्षिणेत स्थापन झाले. तर मुलांनो, इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, ग्वालियरचे शिंदे, वडोदऱ्याचे गायकवाड यांनी पराक्रम, नेतृत्व, कर्तबगारी इत्यादी गुणांच्या आधारे मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून दिले आणि उत्तर व दक्षिण भारतामध्ये मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले. परंतु पुढे मात्र हळूहळू हे मराठ्यांचे वर्चस्व कमी होत गेले, कारण महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूमुळे मराठी साम्राज्याला उतरती कळा लागली आणि मराठी साम्राज्य विनाशाकडे सरकू लागले. पहा मुलांनो, आतापर्यंत आपण मराठी साम्राज्याचा विस्तार कसा होत गेला हे पाहत होतो, परंतु पुढे मात्र या मराठी साम्राज्याला उतरती कळा कशी लागली हे आपण पाहणार आहोत. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की रघुनाथराव पेशवे हे सत्तेच्या लालसेपोटी इंग्रजांना जाऊन मिळालेले होते. तर याच रघुनाथरावांचा पुत्र बाजीराव दुसरा हे पेशवे होते. परंतु हा दुसरा बाजीराव जो होता याच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते, तर दोषच जास्त होते. त्याने जे जे निर्णय घेतले होते ते बरेचसे निर्णय चुकीचे होते आणि आपल्या चैनीसाठी शत्रूशी त्यांनी अनेक समझोते केले होते. तसंच ऐन युद्धाच्या वेळी मोक्याच्या क्षणी हा बाजीराव युद्धातून पळून जात असे आणि म्हणून त्याला पळपुटा बाजीराव असेही म्हणत असे. साहजिकच त्याच्या या दोषांमुळे मराठी सरदारांमध्ये दुही निर्माण होऊ लागली आणि हा बाजीराव या दोषांमुळे त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही. या दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली. अशा अनेक कारणांनी या दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये मराठ्यांची उत्तरेतील आणि दक्षिणेतील जी सत्ता होती ती कमी होत गेली आणि त्यांची जागा इंग्रजांनी घेतली. पहा, म्हणजे इंग्रज हळूहळू आपल्या भारतामध्ये सत्ता काबीज करण्यासाठी पुढे येतच होते आणि मराठ्यांच्या आपापसातल्या या भांडणामुळे त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि आपल्या भारतावर त्यांनी राज्य प्रस्थापित केले. सुमारे 16व्या शतकात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपलं पूर्ण केलं होतं आणि पुढे अनेक छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे, त्याच्यानंतर ताराबाई, तसेच पेशव्यांच्या गादीवर आलेले पेशवे आणि आतापर्यंत आपण पाहिले सर्व मराठी सरदार, त्या सर्वांनी मराठी साम्राज्याचा विस्तार केला होता आणि उत्तर दक्षिण भारतामध्ये मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले होते. संपूर्ण भारतभर मराठ्यांची सत्ता ही सर्वश्रेष्ठ सत्ता मानली जात असे. परंतु पुढे
मध्ये होणाऱ्या अंतर्गत कलहामुळे इंग्रजांनी इसवी सन 1817 मध्ये पुणे ताब्यात घेतले. बघा, ज्या पुण्यामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते ते पुणे इंग्रजांनी 1817 मध्ये ताब्यात घेतले आणि त्या ठिकाणी आपला ध्वज, त्याला आपण युनियन जॅक असे म्हणतो, तर आपला हा ध्वज त्यांनी पुण्यावर फडकवला. त्यानंतर इसवी सन 1818 मध्ये पेशवा दुसरा बाजीराव हा पंढरपुराला निघाल्याचे इंग्रजांना समजले आणि मग ब्रिटिश अधिकारी जनरल स्मिथ याने आपल्या सैन्यानिशी सोलापूर जिल्ह्यातील आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांची सत्ता, मराठ्यांचे राज्य संपुष्टात आले आणि ही घटना भारताच्या इतिहासामध्ये फार मोठा बदल घडवणारी ठरली. या घटनेनंतर इंग्रजांनी संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला आणि पूर्ण देशावर आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाले. या इंग्रजांनी सुमारे 150 वर्ष आपल्या देशामध्ये राज्य केले. इंग्रजी सत्तेमुळे भारतामध्ये काही बदलही घडून आले. उदाहरणार्थ, भारताचा पाश्चात्य देशांशी म्हणजे जगातल्या इतर देशांशी संबंध आला. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अनेक बदल झाले. अनेक जुन्या गोष्टी जाऊन नवीन गोष्टी आल्या. नवे विचार, नव्या संकल्पना उदयाला आल्या आणि आपल्या देशावर पुढे इंग्रजांचे राज्य सुरू झाले. बघा, आपण इयत्ता 6वी मध्ये प्राचीन भारताचा इतिहास शिकलो आणि आता इयत्ता 7वी मध्ये आपण या मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करत होतो. इंग्रजांची पूर्ण भारतावर जेव्हा सत्ता प्रस्थापित झाली, मध्ययुगाचा अंत झाला आणि त्याच्यानंतर आपल्या आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली. येते मुलांना तुमच्या लक्षात? कळलं बाळांनो? बरोबर. हा, तर मग आपण आता थोडक्यात आपल्या धड्याचा सारांश आपण काय काय शिकलो ते पाहणार आहोत. बघा, आपण आजच्या पाठामध्ये मराठ्यांच्या सत्तेचे वर्चस्व उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत निर्माण करणाऱ्या मराठी सरदारांचा आपण अभ्यास केला. यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहिलं ते इंदोरचे होळकर घराणे. यातील मल्हारराव होळकर हे होळकर घराण्याचे संस्थापक होते. पहिले बाजीराव, नानासाहेब पेशवे, पहिले माधवराव यांच्या काळामध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. तसंच पानिपतच्या पराभवानंतर उत्तरेमध्ये पुन्हा मराठ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यात त्यांचा फार मोठा वाटा असल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर आपण पाहिलं अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर या मल्हाररावांच्या सून, मल्हाररावांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्या त्या पत्नी. खंडेराव होळकर हे कुंभेरीच्या युद्धात मारले गेले, परंतु अहिल्याबाईंना मल्हाररावांनी सती जाऊ दिले नाही. तर त्यांनी अहिल्याबाईंना राजकारणाचे धडे दिले आणि पुढे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी इंदोरचा कारभार पाहिला. त्या मुत्सद्दी होत्या, उत्कृष्ट प्रशासक होत्या, न्यायी, ग्रंथप्रेमी होत्या आणि तसेच दानशूरही होत्या. याच होळकर घराण्यातील आपण यशवंतराव होळकर यांचाही अभ्यास केला. मराठी शाहीच्या काळात राज्य वाचवण्याचा प्रयत्न यशवंतराव होळकर यांनी केला. त्यानंतर आपण दुसरं जे घराणं पाहिलं ते म्हणजे नागपूरचे भोसले. त्यातील परसोजी भोसले यांना शाहू महाराजांनी त्यांच्या कामगिरीवर खुश होऊन वराड आणि गौंडवन या प्रदेशाची सनद दिली. आणि त्यानंतरचे ते रघुजी भोसले. रघुजी भोसले हे सर्वात पराक्रमी आणि कर्तबगार असे वीर पुरुष होते. रघुजी भोसलेंनी बंगाल,
बिहार, ओडिसा या प्रांतांच्या चौथाई वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिलेले होते. त्यानंतर आपण जे तिसरं घराणं पाहिलं होतं ते म्हणजे ग्वालियरचे शिंदे. त्यातील राणोजी शिंदे. राणोजी शिंदे यांनी 18व्या शतकाच्या सुरुवातीस ग्वाल्हेरला शिंद्यांचे संस्थान स्थापन केले. थोरल्या बाजीरावांनी त्यांचे कर्तृत्व हेरून त्यांना उत्तरेमध्ये सरदार म्हणून पाठवले. राणोजी शिंदेची 3 मुले होती, जयाप्पा, दत्ताजी आणि महादजी. त्यातील महादजी शिंदे यांनी पानिपतच्या हानीनंतर मराठ्यांची सत्ता उत्तरेमध्ये प्रबळ करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आपल्याला दिसून येतो. तसंच त्यांनी डिबॉइन या फ्रेंच लष्करी तज्ञाकडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कवायती फौज तयार केली. त्यांच्या पराक्रमामुळे मुघल बादशाने त्यांना वकील ई मुतलक ही पदवी दिली. तसेच गुलाम कादिरचा पराभव करून त्यांनी मुघल बादशाची सुटका केली आणि त्याला त्याचे राज्य परत मिळवून दिले. आणि अशा प्रकारे उत्तरेत मराठ्यांचे त्यांनी वर्चस्व निर्माण केले. पुढे वडगावच्या लढाईतही त्यांनी इंग्रजांचा पराभव केला आणि उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले. तर मराठी सरदार, त्यामध्ये आज आपण पाहिले कान्होजी आणि तुळाजी आंग्रे या पिता पुत्रांनी आरमाल दल प्रबळ बनवले. तर सेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यांचा पुत्र त्रिंबकराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेचा पाया घातला. त्यांच्या पत्नी खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाई दाभाडे यांनी अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकला. तर पुढचं घराणं आपण पाहिलं ते म्हणजे गायकवाड घराणे. गायकवाडांनी वडोदरा येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. तर देवासच्या पवारांनी शिंदे व होळकर यांना मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार करण्यासाठी मोलाचे सहाय्य केले. आणि या सर्व सरदारांमध्ये पेशव्यांचे कारभारी होते ते म्हणजे नाना फडणवीस. हे प्रसिद्ध पेशव्यांचे प्रसिद्ध कारभारी होते, राजकारणाची सूत्रे सांभाळणारे म्हणून त्यांची आपण ओळख केली. तर अशा प्रकारे मराठ्यांची सत्ता सुमारे 150 वर्ष टिकून राहिली. परंतु पुढे दुसरा बाजीराव पेशवा हा मराठी सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही. त्याच्यामुळे मराठी सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. त्यांचे सत्तेसाठी आपापसात वाद होऊ लागले आणि मग मराठी सत्ता खिळखिळी झाली, आतून पोखरली गेली. याचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि इंग्रजांनी इसवी सन 1817 मध्ये पुणे जिंकून त्या ठिकाणी आपला युनियन जॅक फडकवला आणि मग पुढे 1818च्या आष्टीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी मराठी सत्तेचा शेवट केला आणि संपूर्ण भारतभर आपली सत्ता प्रस्थापित केली. पुढे इंग्रजांनी 150 वर्ष आपल्या देशावर राज्य केले. तो इतिहास आपण पुढच्या वर्षी इयत्ता 8वी मध्ये अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, लक्षात आलं तुमच्या? आपल्या साम्राज्याची वाटचाल कशी होत गेली हे आपण यामध्ये पाहिलं. आता आपण काही प्रश्न घेऊया. बघा, एका शब्दात उत्तर लिहा आणि सर्वांनी एकत्र उत्तर नका देऊ बाळांनो. इथे चित्रातली मुलं कशी हात वर करतात, आता तुम्हाला हात वर करता येणार नाही, पण तुम्ही तुमचं नाव सांगायचंय आणि उत्तर सांगायचे. हा, चला पहिला प्रश्न आपण घेऊया. सत्तेच्या लालसेपोटी इंग्रजांच्या आश्रयाला जाणारा पेशवा. मी सांगू वैष्णवी? चिन्मयी सांग बेटा. रघुनाथराव पेशवे सांगितलं तरी चालेल. बरोबर. आता दुसरा प्रश्न पहा.
महादजी शिंदे यांचा मृत्यू झालेले ठिकाण. कुठे झाला आहे त्यांचा वैष्णवी. मृत्यू? हा वैष्णवी सांग. वानवडी. बरोबर, पुणे येथील वानवडी जवळ. तिसरा प्रश्न. शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार प्रबळ बनवणारे पिता पुत्र. मी सांगू वैष्णवी. मी सांगू चिन्मयी. कान्होजी तुळाजी आगरे. परत सांग बाळा. टीचर मी सांगू चिन्मयी. वैष्णवी आणि चिन्मयी दोघे तुळाजी सांगा. आगरे. बरोबर कान्होजी व तुळाजी आगरे. बरोबर. आंग्रे, आग्रे नाही, आंग्रे. बाकीच्या मुलांनी पण उत्तरं द्यायची आहेत. आता मी नावं घेणार, त्यांनी उत्तरं द्यायची. शिवाजी महाराजांनी, पुढचा प्रश्न बघा. गुजरात मध्ये मराठी सत्तेची पायाभरणी करणारे. सांगा. आस्था, गौरव, श्वेता. मी सांगू वैष्णवी. बरं सांग वैष्णवी. त्र्यंबकराव त्रिंबकराव दाभाडे. दाभाडे. बरोबर. आता पाचवा प्रश्न पहा. अहमदाबादच्या मुघल सत्तेचे पारिपत्य करणाऱ्या. टीचर मी मी सांगू सांगू वैष्णवी. चिन्मयी. उमाबाई हिने. उमाबाई दाभाडे. कसं सांगणार उत्तर? उमाबाई दाभाडे. आता पुढचा प्रश्न बघा. पेशव्यांचे प्रसिद्ध कारभारी. सांगा. मी सांगू टीचर. हा बोल बोल बाळा. महादजी शिंदे. मी कारभारी विचारले. पेशव्यांचे प्रसिद्ध कारभारी. दक्षिण येथील राज्यकारभाराची त्यांनी सूत्रे सांभाळली. मी नानासाहेब सांगू फडणवीस. वैष्णवी. बरोबर. कोणी सांगितलं मला उत्तर आता? चिन्मयी. बरोबर, नानासाहेब फडणवीस. आता पुढचा प्रश्न, किंवा नाना फडणवीस म्हटलं तरी चालेल. मराठ्यांच्या राज्याचा शेवटचा पेशवा. दुसरा बाजीराव. बरोबर, छान. आता पुढचा प्रश्न पहा. इंग्रजांचा ध्वज त्याला काय म्हणतात? मी सांगू युनियन वैष्णवी. जॅक. आता सांगू न्यूयन जॅग. आस्था, हा बोल. न्यूयन जॅग. बरोबर. आणि आपल्या भारताच्या झेंड्याला काय म्हणतो रे आपण? भारताचा तिरंगा. ध्वज. तिरंगा. तिरंगा. बरोबर, छान. तिरंगा. तिरंगा. तर बाळांनो, तुम्हाला हा पाठ समजला? हो. हो टीचर. आज घरी गेल्यानंतर हा पाठ पुन्हा एकदा वाचा. आम्ही घरीच या पाठाखाली काही प्रश्नांची उत्तरं मुलांनी मला काल पाठवलेली आहेत, परंतु इतरांनी पण या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. चला, आजचा दिवस- प्रश्न लिहायचे आहेत. हो हो, लिहायचे. धन्यवाद. पुन्हा आपण भेटूया पुढच्या तासाला. मॅडम.